नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर हा महिला व बालविकास विभाग यातर्फे निधी हा वितरित करण्याबद्दलचा हा आला आहे तो पाहणार आहोत। नेमकी जी.आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता एस.एन.ए. स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण म्हणजेच की जनरल प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेल्या निधीचा वितरणाबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे काही केंद्र पुरस्कृत योजना जे काही आहेत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता एस.एन.ए. स्पर्श ही जी काही प्रणाली आहे नवीन या कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने जे काही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता जे काही मदर सँक्शन केलेला जो काही निधी आहे त्याचे वितरण करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी.आर शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 64/5 असा आहे। या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की 6 जानेवारी 2026 म्हणजेच की आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर आहे। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात की नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे ते सर्व आपण समोर समजून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 64/5 दिनांक 2/6/2025 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 64/5 दिनांक 16/9/2025 असा आहे। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44/3 दिनांक 7/4/2025 असा आहे। यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 प्रत क्रमांक 51 कोशा प्रशासन 4 दिनांक 30/7/2025 असा आहे। यानंतरचा पाचवा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक BGT 2025 प्रत क्रमांक 45/4 दिनांक 5/8/2025 असा आहे। यानंतरचा सहावा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक BGT 2025 प्रत क्रमांक 46/4 दिनांक 6/11/2025 असा आहे। यानंतरचा सातव्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक BGT 2025 प्रत क्रमांक 45/4 दिनांक 25/8/2025 असा आहे। याननंतरचा आठवा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांचे पत्र क्रमांक CD11 14/21/2025 CD11 दिनांक 31/12/2025 असा आहे। चला तर मित्रांनो, हे जे काही होते ते सर्व आपण संदर्भ पाहिले आहेत। आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। प्रस्तावना केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनामध्ये कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एस.एन.ए. स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे। महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार व THR घरपोच आहार वितरित करण्यात येतो। सदर कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्साचे प्रमाणात 50-50% म्हणजेच 50-50 त्या अनुषंगाने सन 2025 ते 26 आर्थिक वर्षासाठी केंद्र पूरक पोषक आहार या कार्यक्रमाकरिता संदर्भाधीन क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या मातृमंजुरीस म्हणजेच की मदर सँक्शन अनुसरून केंद्र हिस्साच्या रुपये 167,22,08,000 इतका निधी व
त्याच समरूप राज्य हिस्साचा निधी वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे. ॲक्च्युअलमध्ये जो काही निधी हा किती वितरित केला जाणार आहे तो सर्व आता आपण समोर समजून घेऊयात. शासन निर्णय सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण म्हणजेच की जनरल प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेला रुपये 167,22,08,000 व त्या समरूप राज्य हिस्साचे रुपये 167,22,08,000 इतका निधी खालीलप्रमाणे रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टामधून रकाना क्रमांक 6 मध्ये नमूद केल्यानुसार एकूण रुपये 274,44,16,00,000 इतका एवढा निधी हा नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा म्हणजेच की सिंगल नोडल एजन्सी SNS स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र शासनाची जी काही योजना आहे ती म्हणजे की पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता जो काही एकूण येणारा जो काही खर्च आहे राज्य हिस्साचा तो म्हणजे की 167,22,08,000 आणि त्याच समरूप म्हणजेच की त्याचबरोबर त्या समान जो काही निधी असणार आहे तो केंद्र हिस्साचा तो म्हणजे की 167,22,08,000 आणि हे दोन्ही मिळून जी काही रक्कम होणार आहे म्हणजे एकूण निधी जो काही होणार आहे 274,44,16,00,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित तसेच खर्च करण्यास शासन मान्यताही देण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. सदर निधी SNS स्पर्श प्रणालीद्वारे उपाययोजनात आणण्यात यावा त्या अनुषंगाने केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी. सदर योजनेकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी अखर्चित निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी यथास्थिती केंद्र तसेच राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे जमा करून या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेला निधी उपाययोजनात आणण्यासाठी कारवाई करावी. तसेच सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 4 येथील 30/7/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 202601061429565930 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला हा जो काही GR आहे क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर याची काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.